आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे आणि यामध्ये अनेक जण सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात। सोशल मीडिया अनेक जण वापरत असतात। यामध्ये लहान मुलं काय, महिला काय, तरुणी काय, पुरुष काय आणि वयोवृद्ध काय, सगळ्यांनाच सोशल मीडियाचं एक वेळ लागलेला आपल्याला दिसतं। पण मात्र या सोशल मीडिया वापरत असताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे, जर काळजी नाही घेतली तर काय घडू शकतं हे तुम्हाला संपूर्ण या गोष्टीमध्ये समजेल। कारण की एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीचं नेमकंच लग्न जमलेलं होतं। काही दिवसानंतर तिचं लग्न सुद्धा होणार होतं। आता ती सोशल मीडियाचा वापर करत होती, इंस्टाग्राम चालवत होती। आता इंस्टाग्राम चालवत असताना तिला तिचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढलेले पाहिजे होते। तिला वाटत होतं की आपली फॅन फॉलोइंग पाहिजे, बऱ्याच लोकांनी आपलं फॉलो केलं पाहिजे। मग याच माध्यमातून तिला एका तरुणानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली होती आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट तिनं ॲक्सेप्ट केलेली होती। जेव्हा फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली तेव्हा घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील छत्तीसगडमधील राजगड मधील घोरगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। राज्य जरी दुसरं असलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे ती आपल्या राज्यात सुद्धा घडू शकते आणि जो कोणी सोशल मीडिया वापरतो त्याच्यासोबत ही घटना घडू शकते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा लोकांपासून सतर्क राहा, सावधान राहा, असंच आम्ही या ठिकाणी सांगू शकतो। आता या घोरगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणारी एक तरुणी होती, सोशल मीडियाचा वापर करत होती आणि तिचं नेमकंच एका तरुणासोबत लग्नसुद्धा जमलं होतं। तिच्या घरच्या संमतीनं तिचं लग्नसुद्धा जमलेलं होतं। काही महिन्यानंतर तिचं लग्नसुद्धा होणार होतं। आता लग्न जमलेलं होतं, सोशल मीडियाचा वापर करत होती, इंस्टाग्राम चालवत होती आणि याच इंस्टाग्रामवर तिला एका तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट आली आणि त्या तरुणाचं नाव होतं दीपेश। दीपेश नावाची फ्रेंड रिक्वेस्ट आली, तिने ती ॲक्सेप्ट केली आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर तो तिला चॅट करू लागला, बोलू लागला, तिचे फोटो व्हिडिओ तो लाईकसुद्धा करू लागला। बघता बघता काही दिवस निघून गेले आणि तो जो दीपेश नावाचा तरुण आहे त्यानं या तरुणीला इंस्टाग्रामवर व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर हिनं फक्त उचलला आणि 2च सेकंद तो व्हिडिओ कॉल चालला आणि त्यानं तिकडून कट केला। आता व्हिडिओ कॉल कट झाला, हिला वाटलं काऊन कट झाला, काय कट झाला, पण तरीसुद्धा हिनं काही जास्त लक्ष दिलं नाही। मग बघता बघता काही दिवस उलटून गेल्यानंतर तो जो दीपेश आहे त्यानं त्या तरुणीचा एक फेक व्हिडिओ तयार केला, AI च्या माध्यमातून फेक व्हिडिओ जनरेट केला आणि फेक व्हिडिओ जनरेट केल्यानंतर तोच व्हिडिओ त्या तरुणीला पाठवला आणि त्या व्हिडिओमध्ये तो जो तरुण आहे तो भोगळा दिसत होता, तर ही तरुणी त्या व्हिडिओ कॉलमध्ये त्याला पाहताना दिसत होती। असा फेक व्हिडिओ त्यानं जनरेट केला होता आणि त्या तरुणीला पाठवलेला होता। आता त्या तरुणीनं हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकलेली होती, कारण की व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होतं की ती कोणत्या तरी व्यक्तीला, तरुणाला भोगळा असल्याचं पाहतीये आणि त्याच्या मजा घेते असं त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं। मग हा जर व्हिडिओ समाज माध्यमावर, सोशल मीडियावर व्हायरल झाला तर तिची बदनामी होईल, समाजामध्ये नाव खराब होईल आणि तिचं जे होणारं लग्न आहे ते सुद्धा तुटल अशी तिला भीती होती। मग ज्या तरुणाने तिला तो व्हिडिओ पाठवला त्या तरुणानं तिच्याकडं 1000 रुपयाची मागणी केली। आता 1000 रुपयाची रक्कम काही मोठी नाही म्हणून या तरुणीनं तात्काळ त्याला 1000 रुपये सुद्धा दिले आणि सांगितलं की बाबा ते व्हिडिओ डिलीट करून टाक। आणि तशी विनंती केल्यानंतर तो काही दिवस गपचूप राहिला। पण मात्र काही दिवस उलटून गेल्यानंतर त्यानं पुन्हा त्या तरुणीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि अजून पैसे पाठवण्याची मागणी केली। पण मात्र आता त्या तरुणीला काही सुधरत नव्हतं, समजत नव्हतं काय करावं काय नाही। म्हणून त्या तरुणीनं तिचा जो नवरा आहे, म्हणजे होणारा नवरा आहे, त्या होणाऱ्या नवऱ्याला खरं सगळं काही सांगितलं की तिच्यासोबत सोशल मीडिया वापरत असताना कशा पद्धतीनं घडलंय आणि कशा पद्धतीने तिची फसवणूक होतीये, तिला ब्लॅकमेल केलं जाते। आता तिचा
होणारा नवरासुद्धा समजदार होता, त्यानं संपूर्ण गोष्ट समजून घेतली आणि तिला घेऊन तो जवळच्या हे जे घोरगोडा पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तो जो आरोपी तरुण आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली, फिर्याद दाखल केली। पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि ते जे अकाउंट होतं रुपेश नावाच्या, माफ करा दीपेश नावाच्या तरुणाचं, त्या अकाउंटवरून त्या तरुणाचा तपास केला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्याला कारागृहात सुद्धा पाठवलं। बघा, समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, कशा पद्धतीनं लोक फसवत आहेत आणि आता सगळ्यात जास्त वापर हा सोशल मीडियाचा होत असताना सोशल मीडियावर कशा पद्धतीनं फसवलं जाऊ शकतं याचं एक मोठं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। आता सोशल मीडिया वापरत असताना अशा अनेक घटना घडू शकतात। फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, या सोशल मीडियाच्या माध्यमावर तुम्हाला सुद्धा व्हिडिओ कॉल येऊ शकतो आणि जरी तुम्ही त्या व्हिडिओ कॉलवर बोलले नाही तरीसुद्धा तुमचा फोटो कॅप्चर करून AI माध्यमातून फेक व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल केला जाऊ शकतो, नाहीतर मग तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ब्लॅकमेलसुद्धा केलं जाऊ शकतं। काही लोक घाबरतात, समोरच्या व्यक्तीला पैसे देतात, निपटून टाकायचा विनंती करतात, पण मात्र त्यांची मागणी वाढतच जाते। सुरुवातीला फक्त ते 1000-2000 रुपये मागतात, कारण की समोरचा व्यक्ती आपल्या जाळ्यात अडकलाय का नाही अडकलाय हे ते तपासून पाहतात आणि जेव्हा समोरचा व्यक्ती पैसे पाठवतो तेव्हा त्यांची हिंमत वाढत जाते आणि ते हळूहळू पैशाची डिमांड वाढवतात आणि समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त घाबरवण्याचं काम करतात। आणि काही जण या होणाऱ्या भीतीला घाबरतात, कुठं पोलीस स्टेशनमध्ये जायचं, तक्रार द्यायची म्हणून हे संपूर्ण प्रकरण टाळतात, पण मात्र त्यांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत असते। त्यामुळं असं जर तुमच्या आजूबाजूला परिसरामध्ये कोणाची आर्थिक लूट होत असेल, फसवणूक होत असेल किंवा अशा पद्धतीचं कोणासोबत घडत असेल तर तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पाहिजे आणि संपूर्ण प्रकरण सांगितलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा त्रास होणार नाही। अशा पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांसोबत आता मोठ्या प्रमाणात फसवणूक होतीये। त्यामुळे हे संपूर्ण जे प्रकरण घडतायत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो।